26 जानेवारी 15 ऑगस्ट झेंडावंदन साजरा करण्याचा अधिकार जर कोणाला असेल, साजरा करण्याची खुशी जर कोणाला असेल, आनंद जर कोणाला असेल, तर तो म्हणजे संविधानाचे ठेकेदार, राजकीय पक्षनेते, अभिनेते, पदवीधर, पतिश्रेष्ठ, उद्योगपती यांचा आहे, यांचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे यांचा खुशी आणि आनंद एकदम त्या दिवशी होतो, विसिद्ध झालेला आहे. कारण संविधानाचे ठेकेदार, राजकीय पक्ष, नेते, अभिनेते, उद्योगपती, पतिश्रेष्ठ हे स्वातंत्र्य झालेले आहेत. सत्ता यांच्या हातामध्ये आहे, खुर्ची यांच्या हातामध्ये आहे, संविधान यांच्या हातामध्ये आहे, यांची हुकुमशाही चालते. त्यामुळे यांच्या हुकुमशाही टिकून ठेवण्यासाठी आणि आपण स्वातंत्र्य झालो आहोत, आपण झेंडावंदन करणार, झेंडा फडकवणार आणि आपल्याला अनेक टेंडर भेटणार, हुकुमशाही आपली वाढणार, हेच विचार यांचे असणार आणि असतात. आणि आपण गुलाम आहोत, विसरू नका, आपण गुलाम आहोत. गोरगरीब सामान्य अडाणी आज देखील गुलाम आहोत, हे सिद्ध केलं जात आहे. आणि म्हणूनच आपल्यावर सक्ती केली जाते, आपल्याला न्याय मिळत नाही, आपली दिशाभूल केली जाते, प्रत्येक ठिकाणी दिशाभूल केली जाते. मग आपण झेंडा फडकून या ठिकाणी जाऊन एक चॉकलेट खाणार आणि तिकडनं निघून येणार. आणि नंतर जे स्वातंत्र्य झालेले आहेत ते काय म्हणणार माहिती आहे? मूर्ख गुलाम आलेत ते चॉकलेटसाठी आणि गेले निघून. आता आपल्याला आपली वाहवा होणार, मोठमोठे टेंडर, मोठमोठे आपल्याला देश विदेश परदेशामध्ये आपला वाहवा होणार, आपला बिझनेस वाढणार, पैसाच पैसा. आपल्या अनेक हजारो पिढ्या बसून हुकुमशाही करणार, ऐशारामात राहणार, असे विचार. म्हणून 26 जानेवारी 15 ऑगस्ट साजरा करण्याचा अधिकार कोणाचा ते आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. आपण जर पूर्णपणे स्वातंत्र्य झालेलं असू, न्याय मिळत असेल तर आपण करू शकतो. पण आपल्याला न्याय मिळत नाही, आपण गुलाम आहोत, सिद्ध केले जात आहे, दिशाभूल केली जात आहे. संविधान हातामध्ये घेऊन तोत्यागिरी करत, सगळ्यात मोठी केस, मोठा गुन्हा तोत्यागिरी करून संविधानाचा अपमान करत गोरगरीब सामान्य अडाणी यांना गुलाम समजून त्यांच्यावर अन्याय करणे, शरीराला शारीरिक मानसिक त्रास देणे, मरणाच्या दारामध्ये उभे करणे, त्यांना यावर अत्याचार करणे. आज शेतकरी मरत आहे, महिलांवर अन्याय होत आहे, शाळा म्युन्सिपाल्टीच्या बंद होण्याच्या चक्करमध्ये आहे, बिझनेस करण्यासाठी, प्रायव्हेट शाळा खोलण्यासाठी. दुसरीकडे हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध चालू आहे, याच्या नावाखाली आपणच आग लावायची आणि आपणच विझवायची, हे प्रकार सुद्धा चालू आहे. अनेक देश भारतामध्ये यावेत, आपली हुकुमशाही टिकून राहावी, पैसाच पैसा, हे षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्राचा सर्वनाश करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पुन्हा देशाचा सर्वनाश करायचा असेल तर सर्वात प्रथम महाराष्ट्र नष्ट करणे गरजेचं, ठाणे मुंबई नष्ट करणे गरजेचं. म्हणून मोठमोठे षडयंत्र रचले जात आहे, महाराष्ट्राला नष्ट करण्याचा, मुंबई नष्ट करण्याचा, आमचा ठाणे जिल्हा संपवण्याचा. नवीन पिढीला फक्त मॉडर्निंग करण्याचे शिकवले जात आहे, मॉडर्न बना, भावुक करून दिशाभूल केली जात आहे. दिशाभूल केली जात आहे. म्हणून संविधानाचा अपमान करत गोरगरीब सामान्य अडाणी यांना गुलाम समजून त्यांच्यावर अन्याय करणे, शरीराला शारीरिक मानसिक त्रास देणे, मरणाच्या दारामध्ये उभे करणे, त्यांना यावर अत्याचार करणे, त्यांना यावर अन्याय होत आहे, महिलांवर अन्याय होत आहे,
नोकऱ्या राहिलेल्या नाहीत, कामधंदे नाहीत. एकीकडे कामधंदे नाहीत, कंपन्या नष्ट होत चालल्या, तर दुसरीकडे बाहेरगावच्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आणत चाललेल्या आहेत. एकीकडे शेत्या नष्ट होत जात आहेत आणि शेतकरी बिचारे आत्महत्या करत आहेत. म्हणून विचार आपण करायचा आहोत की आपण पूर्णपणे स्वातंत्र्य झाले आहोत का. आपण जर स्वातंत्र्य झालोच नाही तर आपण पुन्हा एकदा 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या दिवशी हातामध्ये भगवा झेंडा घेणे गरजेचे. म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज हे आज देखील आपल्या मनामनात जिवंत आहे. आपल्या रक्तात त्यांचा संसार आहे. त्यांचे विचार घेऊन आपण हातात भगवा घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, यांनी आपल्यासाठी खूप काही केले. म्हणून आज आपण थोडंफार का होईना श्वास घेऊ शकतो. आपल्या श्वासावर अधिकार कोणता असेल तर बाबासाहेबांचा आहे. आपल्याला हातामध्ये निळे झेंडे घेणे गरजेचे आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी आपण भगवा झेंडा तसेच निळे झेंडा घेऊन एक दिवस उपोषण आंदोलन करणे गरजेचे. आपल्याला न्याय मिळो का नको मिळो, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांनी जे कार्य केले, त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण उपोषण आंदोलन करणे गरजेचे आहे. हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आणि आपल्या आत्म्याला विचारणे गरजेचे आहे की अहो, आम्ही खरोखर स्वातंत्र्य झालो आहोत का. आम्ही गोरगरीब आणि सामान्य लोक, आम्हाला न्याय मिळाला आहे का. आपल्या कुठे कुठे अन्याय झाला, कुठे कुठे आपल्याला दिशाभूल केली गेली, आपल्या मन्नदात उभे केले गेले, आपल्यावर हुकुमशाही गाजवली, गुलाम समजून सिद्ध केले की तुम्ही गुलाम आहात. आणि मग विचार करूनच आपण ठरवायला पाहिजे की आपण गुलाम आहोत की स्वातंत्र्य झालो. नाहीतर झेंडावंदन करणे म्हणजे हा देशाचा अपमान आहे, आपल्यासाठी आपल्या स्वाभिमानाचा अपमान आहे. हे स्वातंत्र्य झालेले आपल्यावर हसते रो. संविधान ठेकेदार, राजकीय पक्ष, नेते, अभिनेते, उद्योगपती, प्रशिष्ट मंत्री मूर्खच आहे. आज देखील गुलाम आहेत. आम्ही गुलामीची वागणूक देतो, यांच्यावर अन्याय करतो. आणि हे 26 आणि 15 ऑगस्टच्या दिवशी अगदी काय अगदी झेंडावंदन कशासाठी येतात, तो चॉकलेट खाण्यासाठी मूर्ख कुठले. म्हणून विचार आपल्याला करायचा आहे. नुसतं पतिशिष्ट असून फायदा नाही. पतिशिष्ट आहेत, मोठमोठे राजकीय पक्ष आहेत, असून फायदा काय. कोण काय करतं देशासाठी, समाजासाठी. अहो, एखादी व्यक्ती आपल्या नगरासाठी काय करते, काहीच नाही. फक्त आपल्या नगरामध्ये 4 संडासी, 2 नळं बांधायचे आणि नंतर पुन्हा ते पाडायचे, पुन्हा बांधायचे, बांधायचे, पाडायचे, हेच काम केले जाते. आणि आपसामध्ये एक दुसऱ्यावर पक्षावर टीका करणे आणि नंतर बाजूला होऊन जाणे आणि पार्ट्या करणे. आणि गोरगरीब सामान्य आपल्या मरतात आहेत. म्हणून विचार आपल्याला करायचा आहे. जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय बाबासाहेब आंबेडकर. कोटी कोटी प्रणाम.